देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशाच्या वित्तमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारा एक दमदार पाऊल आहे। आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला नियोजनबद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख लोकसंख्येच्या वरच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा फायदा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल। विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे ध्येय या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि 7 वेगवेगळ्या प्रायोरिटी क्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन गुंतवणुकीला चालना मिळणार आहे, ज्याचा फायदा पुन्हा मॅन्युफॅक्चरिंगचं एक कॅपिटल असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि फ्रंटियर टेक्नॉलॉजीजमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती हे आपण करू शकू, हे देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। एक प्रकारे आपण जर विचार केला तर 10 वर्षापूर्वी वर्षाला 1 लाख कोटीची गुंतवणूक आपण करायचो, त्यावरनं एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक हा एक मला असं वाटतं अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल। विशेषतः शेती, पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन या 4 क्षेत्रांकरता अतिशय भरीव तरतुदी आणि योजना आणि त्याच्यामध्ये गुंतवणूक होईल आणि त्याच्यात व्हॅल्यू ॲडिशन होईल, या दृष्टीनं एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला